मी एक गोष्ट ऐकली ती अशी, रशियामध्ये लोकांना शिकवलं जातं की जगात देव नाही आहे. आणि असं एका मुलाला एक मुलगा शिकत होता आणि त्याला बाळपणापासून शिकवण्यात आलं की जगात देव नाही आहे. आणि मग पुढे तो शिकला, सायन्स शिकला, तो पुष्कळ विज्ञान शिकला, तो वैज्ञानिक झाला, शास्त्रज्ञ झाला. आणि त्याला काय शिकवण्यात आलं होतं की जगात देव नाही आहे, देव अस्तित्वातच नाही आहे. एक दिवस हा तरुण एका माळ रानावर गुडघे टेकून आणि हात जोडून दिसला. तो एकटाच होता, त्याने गुडघे टेकले होते आणि हात जोडले होते. कोणीतरी तिकडे आला आणि म्हणाल, हे काय करतोस तू, काय करतोस? तो म्हणतो, मी ज्याने हे जग निर्माण केलं त्याच्याशी बोलतोय. अरे तुला मी काय शिकवलं देव नाही म्हणून? आजपर्यंत तुला मी शिकवलं की देव नाही आहे आणि तू काय करतोयस? तो म्हणाला, देव जर नाही तरी सगळं कोणी निर्माण केलं? हालेलुया, हालेलुया. कारण हे जे काही दिसतंय ते सगळं आपण निर्माण करतो तेव्हा होतं ना. आपण निर्माण केल्याशिवाय कोणतीच वस्तू आपल्याला मिळत नाही. आणि मग हे जे समोर आहे ते कोणी निर्माण केलं? ह्याला निर्माण करता असलंच पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याला शिकवणारे म्हणाले, आमचे सगळे श्रम व्यर्थ गेले. आजपर्यंत त्याला मी शिकवलं की जगात देव नाही आहे आणि एका क्षणात हा बदलला आणि हा म्हणतो देव आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराच्या अस्तित्वाचे अगणित पुरावे तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर आहेत. फार तर एखादा आंधळा माणूस म्हणू शकेल की मला दिसत नाही आहे, पण ज्यांना डोळे आहेत त्यांना काहीही पळवाट नाही आहे. आपण बघतो देवाच्या अस्तित्वाचे पुरावे. हालेलुया, हालेलुया. झाड कसं वाढतं आणि मग झाडाला फुलं कशी येतात, पानं कशी येतात, फुलं कशी येतात, फळं कशी येतात, फळं गोड कशी लागतात, फळं आंबट कशी लागतात, फळं तिखट कशी लागतात. आणि मग आपण पावसाळा बघतो. आता पावसाळा जवळ आला, पावसाळा जवळ आला, पण पाऊस देणार कोण? तुमचा काका की माझा काका? सगळा हा पावसाळा जवळ, पावसाळा जवळ, पावसाळा. आणि पावसाळा आला पण पाऊस देणार कोण? हालेलुया. सगळी जय्यत तयारी चालली कसली? पावसाळ्याची. आणि पाऊस जर त्यांनी दिला नाही तर? हालेलुया, हालेलुया.